बातमी नाशिकमधून। नाशिकमधील शिवसेना उबाठाचे नेते सुधाकर बडगुजर यांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जातोय। नाशिकहून शेकडो कार्यकर्त्यांचा ताफा घेऊन बडगुजर मुंबईच्या दिशेने रवाना झाले। मात्र बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाविषयी भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आणि कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण हे दोघेही अनभिज्ञ आहेत। दोन्ही नेत्यांनी बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल आम्हाला काहीच माहिती नाही असं स्पष्ट केलंय। त्यामुळे बडगुजर यांना भाजपमध्ये घेण्याकरता कोण आग्रही आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगतेय। मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर महाराष्ट्रातील भाजपच्या एका बड्या नेत्यानं बडगुजर यांना भाजपमध्ये घेण्याकरता आपलं राजकीय वजन खर्ची घातलं असं बोललं जात आहे। ही थेट दृश्य आपण बघतोय। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ सुद्धा आपल्या सोबत दृश्यांमध्ये बघायला मिळत आहेत। लक्ष्मण घाटोळ यांच्याशी आपण बोलूया। बडगुजर यांच्या भाजप पक्षप्रवेशाविषयी बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण अनभिज्ञ आहेत, पण तरी देखील पुण्यामध्ये मुंबईमध्ये सगळे कार्यकर्ते बडगुजर यांच्या सोबत दाखल झालेले आहेत असं दिसतंय। आपण बोलूया लक्ष्मण यांच्याशी। लक्ष्मण, काय अधिक माहिती? आनंद जल्लोष बघायला मिळतोय नाशकात। नाशिकमधून हे कार्यकर्ते मुंबईमध्ये दाखल झालेले आहे। मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये सुधाकर बडगुजर, बबन घोलप, त्याचबरोबर दिलीप दातीर, अशोक सादवाई हे सगळेच नगरसेवक पदाधिकारी दाखल झालेले आहे। आपण बघतोय ढोल ताशाच्या गजरामध्ये हे कार्यकर्ते जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेले आहे। आता याच ढोल ताशाच्या गजरामध्ये हे कार्यकर्ते आता भाजप कार्यालयामध्ये जाणार आहे आणि त्यासाठीची ही जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। महिला पदाधिकाऱ्यांची संख्या ही देखील मोठी आहे आणि हे सगळे कार्यकर्ते आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहे। माजी सभागृह नेते दिलीप दातीर आपल्याबरोबर आहे, आपण त्यांच्याशी बोलूया। एवढ्या मोठ्या संख्येनं आपण ठाकरेंची शिवसेना असेल किंवा इतर पक्षातून बाहेर पडून भाजपत जात आहे, काय नेमकं कारण? निश्चित आज आपल्या सर्वांना माहिती का देशात राज्यात फक्त जर विकासाचं पर्व असेल तर ते म्हणजे भारतीय जनता पक्ष, आणि त्या दृष्टिकोनातून जर नाशिकचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर भाजपशिवाय पर्याय नाही, आणि त्यामुळे आज आम्ही भाजपमध्ये प्रवेश करतो। अशोक सादभाई आपल्याबरोबर आहे, तुम्ही नगरसेवक राहिला आहात, विशेषतः बाळासाहेबांबरोबर आता शिवसेनेत इतकी वर्ष काम केलं, त्यानंतर पवार साहेब, आज असं काय नेमकं वाटतंय की भाजपमध्ये जावं? भारतीय जनता पार्टी हा सर्व पक्षाही कार्यकर्त्यांना घेऊन जाणारा पार्टी आहे। मी वयाच्या 18 वर्षापासून शिवसेनेत काम केलं। बाळासाहेब असताना जी शिवसेना होती ती शिवसेना आज राहिली नाही। ज्या शिवसेनेत कुणाला विचारलं जात नाही, उपनेत्यांना विचारलं जात नाही, आमदारांना विचारलं जात नाही, मंत्र्यांना विचारलं जात नाही, अशा शिवसेनेत कार्यकर्ता हा गलित गात्र झालेला होता। त्यामुळे आम्ही या ठिकाणी पक्ष बदलण्याचा निर्णय घेतला। जो पक्ष राष्ट्रीय पक्ष आहे, ज्या पक्षाचं जगामध्ये एक नंबरचा हा राष्ट्रीय पक्ष झालेला आहे, त्या पक्षामध्ये अनेक विकास कामं प्रभागाची असतील, लोकांची कामं करण्याची संधी या ठिकाणी आम्हाला मिळणार आहे। म्हणून आज या ठिकाणी आम्ही सर्वांनी निर्णय घेतला आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा विचार आमचा आहे। किती नगरसेवक आपल्याबरोबर असणार आहे, किती पदाधिकारी आपल्यासोबत असणार आहे? आज या ठिकाणी 2 माजी महापौर, सभागृह नेते, मी गटनेता आणि 7-8 नगरसेवक या ठिकाणी, असं एकंदर 15 नगरसेवक आम्ही या ठिकाणी सुधाकर बडगुजर असेल, बबनराव घोलप असेल यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहोत। सुवर्ण, आपण बघतोय नाशिकमधले हे सगळे पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते दाखल झालेले आहे। अनेकांच्या हातामध्ये सुधाकर बडगुजर यांचे फलक आहे, बबनराव घोलप यांचे फलक आहे, ते आपल्याला पाहायला मिळत आहे। दुसरीकडे ज्या बावनकुळेंनी असं स्टेटमेंट केलं होतं की प्रवेशाबाबत कल्पना नाही आहे, त्यांचेच फोटो या कार्यकर्त्यांच्या हातामध्ये, त्यावर गिरीश महाजन आहे, देवेंद्र फडणवीस आहे, त्यांचे अशा पद्धतीचे फोटो जे आहे ते या कार्यकर्त्यांच्या हातात आहे। जोरदार शक्ती प्रदर्शन या कार्यकर्त्यांकडनं केलं जाणार आहे। ही जर दृश्य बघितली, जवळपास 1000हून जास्त कार्यकर्ते, पदाधिकारी जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेले आहे। महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, काही महिला इथे आलेल्या, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। आपण सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाला इथे आलेला आहात, काय तुम्ही सुधाकर बडगुजरांबरोबर आहात? काही पदाधिकारी आहेत त्यांच्याशी आपण बोलूया। तुम्ही देखील आज प्रवेश करताय, गेली अनेक वर्ष शिवसेनेत काम केलं आणि चुंबळे परिवार म्हटलं की एक मोठी ताकद होती, आज असं काय घडलं की तुम्हाला प्रवेश करावा लागला? आम्ही गेल्या 2017ला नाशिक महानगरपालिकेमधून मी उमेदवारी केली होती। 2 नंबरचे मतदान मोठ्या प्रमाणात, अल्प मतदानात मी पराभव झाला, पण साधं शिवसेनेने कुणी नेत्यांनी माझी दखल देखील घेतली नाही का तुम्ही कसे पडले, का पडले, आणि ही माझीच नाही अशी नाशिक महानगरपालिकेतल्या सर्व उमेदवारांची खंत होती, त्याकडे कोणी दुर्लक्ष केलं। आणि प्रत्येक ठिकाणी काही मोठ्या नागरिकांच्या समस्या असल्या तर आपण काही एखादा आवाज उठवला तर आपल्या मागे लवकर कोणी उभं राहत नव्हतं,
आणि आता हे गेलं आता 11 वर्ष झाले आपलं विकासावर भर देतं आपल्या भारतीय जनता पार्टी. आपले देशाचे नरेंद्र मोदी साहेब आणि आपले महाराष्ट्र राज्याचे लाडके असंख्य हजारोनी कार्यकर्ते इथं आलेले आणि आपले बबनरावजी घोलप आणि आमचे मार्गदर्शक सुधाकरजी भाऊ पोटगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हजारो संख्येने इथं उपस्थित झालेलो आहे. आणि विकास नागरिकांना जे पाहिजे आहे त्याच्यासाठी आम्ही आपण बघतोय विकासाचं नाव सांगितलं जात आहे, विकासासाठी आपण जातोय असं सांगितलं जात आहे आणि त्यासाठी आपण भाजपत प्रवेश करतोय असं जरी सांगितलं जात असलं तरी आगामी महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे सगळे प्रवेश होत आहे आणि त्याचीच ही गर्दी जी आहे ती आपण दृश्यांमध्ये पाहायला मिळतो. एक मोठी गर्दी या सगळ्या कार्यकर्त्यांनी आज मुंबईत केली आहे. पुढच्या काही क्षणामध्ये हे कार्यकर्ते जे आहे ते आता कार्यालयात जातील. ढोल ताशाचा गजर करत हे कार्यकर्ते रवाना झालेले आहे. त्याची ही दृश्य सुवर्ण आपण बघतोय. मुंबईमध्ये दाखल झालेले हे कार्यकर्ते आता हळूहळू भाजप कार्यालयाच्या दिशेनं रवाना होत आहे. मोठ्या संख्येनं हे कार्यकर्ते मुंबईमध्ये दाखल झालेले आहे. जवळपास 100हून अधिक आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ इथे मुंबईमध्ये मरीन ड्राईव्हला आहेत. ते या ताफ्याबरोबरच सगळं आलेले आहेत आणि आपण बघतोय मरीन ड्राईव्हला ही प्रचंड गर्दी बडगुजर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची. आपण बघणार आहोत की हे सगळं जरी एका बाजूला मुंबईत होत असलं तरी सुद्धा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना या प्रवेशाविषयी माहिती नव्हती. त्यांनी काय प्रतिक्रिया दिली ती बघणार आहोत. सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल कुठलीही माहिती माझ्याकडे नाही आहे आणि त्यामुळं जोपर्यंत तिथे स्थानिक आमचे सर्व टीम आम्ही जेव्हा पक्षप्रवेश करतो तेव्हा स्थानिक जे टीम असतं किंवा स्थानिक पदाधिकारी असतं किंवा स्थानिक आमदार खासदार असतं त्यांचं सर्वांचं कन्सेन्सस झाल्याशिवाय एकमत झाल्याशिवाय पक्षप्रवेश साधारणतः आमच्याकडे होत नाही. सुधाकर बडगुजरच्या पक्षप्रवेशाबद्दल मला कुठलीही माहिती नाही. या संदर्भात अजूनही माझ्यापर्यंत काही माहिती नाही. तर मंगळवार जो असतो हा मंगळवार हा प्रवेशासाठी कार्यकर्ते घेऊन मुंबईत जात आहे. हे आम्हाला दाखवून द्यायचं आहे आमच्यामध्ये काय जोर आहे, काय दम आहे. भारतीय जनता पार्टी पण बघेल की आमच्या पाठीमागे लोकांचा सपोर्ट आहे. लोक हे स्वयंस्फूर्तीने आलेले आहे. आम्ही काही त्यांना घेऊन आलेलो नाही. त्या लोक अजूनही सांगतात आम्हाला का नेलं नाही. अशा प्रकारचा जोश लोकांमध्ये आहे. हातात हात घातलेले सगळे हे पदाधिकारी आता भाजप कार्यालयाच्या दिशेनं जाताना आपल्याला पाहायला मिळतं. सुधाकर बडगुजर आपल्याबरोबर आहे. भाऊ, आपण घोलप नानांच्या हातात हात घातलाय, हा कायम राहील का? निश्चितपणे या मागेही होता आणि यापुढे राहील. इतक्या मोठ्या संख्येनं हे कार्यकर्ते हे नगरसेवक घेऊन आलेला आहात, काय दाखवायचा प्रयत्न? 50% बसेस आलेल्या नाही, पोहोचले नाही, ट्रॉफिक मध्ये अडकलेले आहे. या निमित्त हे शक्ती प्रदर्शन का केलं गेलं? कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. ठाकरे गटाला दाखवण्याचा प्रयत्न आहे बडगुजर काय नाही. ज्यांनी आपला अनादर केला आणि भाजपने माझा आदर केला ते महत्वाचं आहे. जय श्रीराम. तुम्ही देखील जाता काय? अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये सर्व शिवसैनिक आज भारतीय जनता काय भावना आहे प्रवेश करताय तुम्ही? जनतेच्या विकासासाठी, राज्याच्या विकासासाठी आम्ही भारतीय जनता पार्टी प्रवेश करत आहे. आपण बघतोय हे सगळे कार्यकर्ते आता भाजप कार्यालयाच्या दिशेनं रवाना होत आहे आणि पुढच्या काही क्षणामध्ये हे सगळे नगरसेवक हे सगळे नगरसेवक जे आहे ते आता सुधाकर बडगुजर आणि बबनराव घोलप यांच्या नेतृत्वामध्ये प्रवेश करत आहे. अजून देखील काही बसेस या ठिकाणी दाखल व्हायच्या. केवळ 20-25 बसेस आल्यानंतर इतकी गर्दी या ठिकाणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. पुढच्या काही वेळात आणखी गर्दी या ठिकाणी होईल असा दावा बडगुजर यांनी केलेला आहे आणि जिथे अनादर होतो तिथे आम्ही थांबत नाही अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतलेली आहे. जय श्रीरामच्या घोषणा आता कार्यकर्त्यांकडे दिल्या जात आहे आणि एक जोरदार शक्ती प्रदर्शन मुंबईमध्ये या ठिकाणी सुधाकर बडगुजर, बबन घोलप आणि या नगरसेवकांकडे केलं जात आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बाबूसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, मुंबई.